श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एक अतिशय पवित्र दिवसाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या दुःखाचा नाश करणारे आणि संकटातून मार्ग दाखवणारे महान संत होते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लाखो भक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतात. पण अनेक भक्तांना एक प्रश्न पडतो, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन नेमका कसा साजरा करावा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणती सेवा केली पाहिजे तर स्वामींची कृपा मिळते. तर जाणून घेऊया. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया. घर स्वच्छ करून स्वामींची स्थापना. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करावे. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पाटावर ठेवावी. त्यांना फुलांचा हार अर्पण करावा आणि अगदी दिवा अगरबत्ती लावून पूजा करावी. स्वामींचे नामस्मरण. स्वामी समर्थ महाराजांची सर्वात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण. या दिवशी दिवसभर शक्य असल्यास तितक्या वेळा हा मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून घेतल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि मनाला शांती मिळते. स्वामींच्या कथा ऐकणे किंवा वाचणे. प्रकट दिनी स्वामी समर्थांच्या लीलांचे वाचन करणे खूप शुभ मानले जाते. स्वामींनी अनेक भक्तांचे संकट दूर केले आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवले. म्हणून या दिवशी स्वामींचे चरित्र वाचावे आणि स्वामीवरील भजन ऐकणे खूप पुण्य मानले जाते. अन्नदान आणि सेवा. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमीच सेवा आणि अन्नदान यावर भर दिला. म्हणून प्रकट दिनी गरजू लोकांना अन्नदान करणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, गायीला चारा देणे अशा प्रकारची सेवा करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. स्वामी मंदिरात दर्शन. जर शक्य असल्यास तर या दिवशी स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्थान म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ टेम्पल. या ठिकाणी दरवर्षी प्रकट दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. संध्याकाळी आरती आणि नामजप. संध्याकाळी घरात स्वामींची आरती करावी. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून स्वामींचे नामस्मरण आणि भजन करावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. प्रकट दिनी या गोष्टी टाळा. या दिवशी काही गोष्टी टाळणे महत्वाचे आहे. कोणाशी वाद घालू नये, वाईट विचार करू नये, मांसाहार आणि मटण टाळावे, कोणालाही दुखवणारे बोलणे बोलू नये. या दिवशी शक्यतो स्वास्तिक जीवन जगावे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना एकच संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही स्वामीवर श्रद्धा ठेवली आणि त्यांचे नामस्मरण केले तर स्वामी नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी दूर करतील. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आमच्या गावामध्ये पण एक श्री स्वामी समर्थ महाराज खूप असं खूप मोठं पण नाही आहे, मीडियम म्हणजेच लहान मीडियम केंद्र आहे. पण तिथे खूप स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन थाटामाटात होणार आहे. तुम्हाला जर का पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तो व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जाता जाता एवढेच बोलू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.